नमस्कार. जन्मभूमी न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण आहोत शिरूर कासार तालुक्यातील मौजे फुलसांगवी आणि मार्कडवाडीच्या शिवारामध्ये. सुभाषराव भुजंगराव ढाकणे या शेतकऱ्याची या ठिकाणी जमीन आहे. कपाशीचं पीक आहे आणि या पिकामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधून आलेले मेंढपाळ या ठिकाणी मेंढ्या त्यांनी बसवलेल्या आहेत. मात्र रात्रीच्या वेळी या मेंढ्या बसवल्या त्या ठिकाणी त्यांचे वाहतूक करणारे, सामानाची वाहतूक करणारे जे घोडे वगैरे आहेत, हे घोडे त्यांनी बांधावरती बांधले होते. रात्री अचानक या ठिकाणी बिबट्याने हल्ला करून एका घोड्याचा प्राण घेतलेला आहे. आता तसं आपण वन विभागांच्या कर्मचाऱ्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की हे हिंस्र प्राण्यांनीच हा हल्ला केलेला आहे, पण बिबट्या आहे की नाही याच्या संदर्भात ठोस पुरावे आमच्या हाती लागत नाही आहेत. तर या ठिकाणी आपण पाहतो या मेलेल्या घोड्याचे मालक मेंढपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी कधी पाहिलं, कशा पद्धतीने पाहिलं. राम राम. तुम्ही कुठून आलात आता? बिगवणवरून. मोठ्याने बोला तुम्ही. कधीपासून तुम्ही इथं आहेत या शेतामध्ये? आता रात्रीच आलो इथं. हां. आजूबाजूने 15-20 दिवस झाले नाही. बरं, हे घोड्या कधी मारलं, कधी पाहिलं, तुमच्या लक्षात कधी आलं? हे आम्ही ना 1-1.5 वाजता झालं रात्री. हां. पण ते इकडून तिकडं आल्यानंतर मेंढरा शिरल्यानंतर मेंढरातच आम्ही ते मेंढर जाळे पळाले, ते जाळे ती मेंढर गोळा करीत बसलो. इकडे लक्ष दिलं नाही आम्ही. आणि मग ते तिकडं पळालं, तेवढं बॅटरीने चमकलं, तसंच पळून गेलं. इथं घोडं बांधलेलं होतं का चरायसाठी? हा, चरायसाठी 2-3 होती घोडी, त्यातले मारले 4-5. बरं, तुम्हाला काही दिसून आलं का रात्रीची वेळी या ठिकाणी? काय इथं नाही दिसलं. मेंढरात पाहिलं ना आम्ही, गेला मेंढरातून बिबट्या गेलेला पाहिलं तुम्ही? हा, पाय. रात्री किती वाजता साधारणतः ही घटना? 1-1.5 वाजता. 1-1.5 वाजता समोर. किती घोडे होते तुम्हाला? हे 4-5 दोघा तिघाचे 4-5 घोडे. बरं. बिगवणवरून आलेला आहात तुम्ही? हो. ठीक आहे. या ठिकाणी आपण शेतकरी आहेत सुभाषराव ढाकणे यांच्याशी संवाद साधूयात की यांच्या शेतामध्ये ही घटना घडलेली आहे. या घटनेची यापूर्वी यांना कधी अनुभव आला होता का? हा, इथून मागे कधी केव्हाचा अनुभव आला नव्हता आम्हाला. बिबट्या आहे या परिसरात अशी कधी चर्चा वगैरे होती? फक्त शेजारी 2 मेंढ्या खाल्ल्या होत्या 4-5 दिवसापूर्वी. कोणत्या गावामध्ये? आपल्या इथं शेजारी फुलसांगवीमध्ये. बरं, मग याची कल्पना गावकऱ्यांनी वन विभागाला दिली होती की नाही? कुठं दिलेलेच नाही कोणी. काही म्हणले कुत्र्यांनी खाल्ले, कुठं लांडग्यांनी खाल्ले. कोणत्या शेतकऱ्याच्या मेंढ्या खाल्ल्या? त्या शेतकऱ्याच्या मेंढपाळाच्या हाजीपूरमध्ये खाल्लेले. गेले ते गेले 2 म्हणतात. हो, ठीक आहे. या ठिकाणी शेतकरी सुभाषराव ढाकणे यांनीही या ठिकाणी या गोष्टीला दुजारा दिलेला आहे की हाजीपूर या गावामध्ये मेंढ्यावरती बिबट्याने अटॅक केला होता. आता ही परिस्थिती या परिसरामध्ये खूप गंभीर अशी झालेली आहे. एकीकडं रब्बी हंगाम चालू आहे. शेतामध्ये शेतकऱ्यांना रात्रंदिवस एक करून शेतीचे पिकं पिकवण्याची मोठी लगबग चालू आहे. रात्रीच्या वेळी त्यांना शेतामध्ये जावं लागते आणि दुसरीकडं बिबट्याचं या ठिकाणी होणारा हा वावर हा शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहेत. आपण या ठिकाणी वन विभागाच्या लोकांना, कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आपण बोलवलं होतं. देवगुडे सर असतील, त्याचबरोबर जोशी सर असतील, या ठिकाणी उपस्थित झालेले येवले सर आहेत, यांच्याशी बी आपण संवाद साधला. गर्जे साहेब आहेत, या ठिकाणी उपस्थित झालेत. मात्र या ठिकाणी हे बिबट्यानीच हे कृत्य केले का, बिबट्याचाच हा अटॅक आहे का, हे त्यांना आतापर्यंत ठोस पुरावा त्यांच्या हाती लागलेला नाही. त्या संदर्भात गावकऱ्यांची काही मागणी आहे की जेणेकरून या ठिकाणी बिबट्याचा पुन्हा हल्ला होणार नाही, एखाद्या शेतकऱ्यावरती त्याचा अटॅक वगैरे होणार नाही आणि शेतकरी सुरक्षित राहील. याच्यासाठी काय करता येईल या संदर्भात आपल्याला या ठिकाणी वन विभागानं ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे. मी या गावचे सरपंच श्री भास्करराव सानप यांना अशी विनंती करतो की आपण या संदर्भात या घटनेकडे कशा दृष्टीने पाहत आहात? हे सकाळी मला माहिती झाल्याबरोबर आपल्या शिरूर तालुक्याचे तहसीलदार साहेब यांना माहिती दिली. त्यांनी तुरंत या डिपार्टमेंटला माहिती दिली. आमदार साहेबाला बोललो. आमदार साहेबांनी बी याची हालचाल सुरू केली. आता फोन केला होता आमदार साहेब संदीपराव क्षीरसागर? हां, आमदार संदीप भैया क्षीरसागर यांना मी फोन केला होता. त्यांनी फोनवर मी सांगतो म्हणले. तहसीलदारांनी मला मेसेज टाकला. मी तुरंत कळलेलं आहे. आता मी ह्या पॉईंटला आलो, ते त्यांचे डिपार्टमेंटचे लोक बी आलेत. पण इथले लोक भयभीत असल्यामुळं मी देवगडे साहेबांना आत्ताच फोनद्वारे बोलल्यानंतर त्यांना एक कॅमेरा आणि पिंजरा बसावा अशी त्यांना एक विनंती केली. ते करतो म्हणून त्यांनी आश्वासन बी दिलेलं आहे. तरी सर्व गावकऱ्यांनी जागृत राहावा एवढंच बोलतो.
या ठिकाणी देवगुडे सरांशी जे आपले पाटोदा वन परिक्षेत्र अधिकारी आहेत देवगुडे साहेब यांच्याशी माननीय सरपंचांनी संवाद साधलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की या ठिकाणी विनंती केली की या ठिकाणी पिंजऱ्या बसवण्यात यावं किंवा शेतकऱ्यांना असा कुठंतरी भीती शेतकऱ्याच्या मनातली दूर व्हावी याच्यासाठी वन विभागाने ठोस पाऊल उचलून बिबट्या आहे की अजून काय आहे याची खातरजमा करूनच या ठिकाणी या प्राण्याला बंदिस्त करून घेऊन जावं अशी मागणी या ठिकाणी गावकऱ्याची होत आहे. जन्मभूमी न्यूजसाठी मी शंकर भालेकर. धन्यवाद.